केली नाही सत्तेत राहून आणि जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लावले हे तुम्ही नरेंद्र मोदी यांना विचारा, जाऊन विचारा त्यांना ना कोणते प्रश्न मार्गी लागले. सत्ता आहे, मजबूत सत्ता आहे. हां, एक अकेला सब पर भारी अशी सत्ता आहे. तरीही प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तान बरोबरचा दहशतवादाविरुद्धचा संघर्ष तुम्हाला थांबवावा लागला. ही सत्ता आहे मिस्टर अजित पवार. आणि सत्तेत राहून ज्यांनी गेल्या काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली आणि त्यांच्या चौकशा सुरू झाल्यावरती ते पुन्हा सत्तेत गेले, जनतेची सेवा करायला गेले असं जर कोणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे. सत्तेत ते यासाठी गेले की त्यांना स्वतःची कातडी, स्वतःवरील कारवाया वाचवायच्या होत्या, म्हणून हे लोक सत्तेत गेले. बाकी जनतेची सेवा, महाराष्ट्राची सेवा वगैरे 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 हे सगळं ढोंग आहे. महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना म्हणजे 4 सदस्यीय प्रभाग इतर मुंबईवरून आणि मुंबईमध्ये 227, तुम्ही 236 म्हणाला. महाविकास आघाडी सरकार असताना पण 227 महापालिकेच्या निवडणुका घ्यायची तयारी दर्शवली आहे. 100% आम्ही त्या दृष्टीनं तयारी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत मुंबईसह त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. आता प्रभाग 227, 236 हा विषय होता, पण निवडणूक आयोगानं आणि सर्वोच्च न्यायालयानं जे आदेश दिलेले आहेत त्यावर हुकूम आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, ठाण्याच्या होतील, कल्याण डोंबिवलीच्या होतील, आसपास मीरा भाईंदर, नाशिक, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्या दृष्टीनं तयारी केलेली आहे. निवडणुका कशा प्रकारे लढायच्या, कोणाबरोबर लढायच्या, स्वतंत्र लढायच्या की नाही त्या संदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. काही विषयावर चर्चा संपलेली आहे आणि या संदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिलेले आहे. आधी तुम्ही एक आढावा घ्या, आपल्याला महाविकास आघाडीत कुठे कुठे लढता येईल. जर कुठे शक्य नाही तर आपण पूर्णपणे एकटे लढू शकतो का, आणि त्यानंतर मग निर्णय माननीय पक्षप्रमुख. मुंबईचा निर्णय हा संपूर्ण देश ज्याकडे बघतो आहे की मुंबईत का होईल असा निर्णय आहे. होईल ना मुंबईचा निर्णय. एक विषय होता की पंतप्रधान मोदींनी परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाची काल भेट घेतली. त्यांच्याकडून खासदारांनी जी काही भूमिका मांडली त्या बाबतीतली माहिती घेतली आणि ह्या चर्चेवेळेस पंतप्रधानांनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. असं आपण बघितलं अनेकदा, जाहीर व्यासपीठावर असेल किंवा चर्चांमध्ये असेल. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामधला स्नेह बघा, प्रकृतीची चौकशी करणं याला स्नेह किंवा आदरभाव वगैरे म्हणत नाही, तो एक शिष्टाचार आहे. पवारसाहेबांविषयी एवढाच आदरभाव आणि शिष्टाचार असता तर ज्या पवारसाहेबांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केली त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं फोडला नसता, त्यांचं घर फोडलं नसतं, त्यांचा पक्ष फोडला नसता. नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे लोक जे दाखवतात केल्यासारखं ते ढोंग असतं, दिखावा असतो आणि एक पब्लिसिटी स्टंट असतो. पवारसाहेबांची तब्येत उत्तम आहे आणि पवारसाहेबांची तब्येत काय आहे आणि कशी आहे ते प्रधानमंत्र्यांना माहीत असायला पाहिजे. पण मी चौकशी केली, मी किती भावनाशील माणूस आहे बरं का, मला किती आदर आहे एखाद्या व्यक्तीविषयी. जसं शिवसेना प्रमुखांचा पक्ष त्यांनी फोडला, आपण अधूनमधून भाषणामध्ये शिवसेना प्रमुखांचे गुणगान करून मी कसा शिवसेना प्रमुखांचा भक्त आहे हे दाखवायचं. भारतीय जनता पक्ष जर ढोंग आणि खोटारडेपणा ह्याच्यातला जर नोबेल पुरस्कार द्यायची वेळ आली तर तो भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना किंवा नरेंद्र मोदींनाच द्यावा लागेल. दुसरा त्यांना हेच नाही आहे, कॉम्पिटिशनच नाही आहे. राऊत साहेब, 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याआधी शिवसेना आणि मनसेमध्ये आणखी एक मोठा इव्हेंट असणार आहे, तो म्हणजे 13 तारखेला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि 14 तारखेला राज ठाकरे यांचा वाढदिवस. असं बघायला मिळते किंवा असं वातावरण निर्मिती होते
की काका पुतण्या यांचा वाढदिवस यावेळेस एकत्र एका पद्धतीनं कसा साजरा करता येईल, दोन्ही कार्य